नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे। आपण एलपीजी रिफॉर्म याबद्दल डिस्कशन चर्चा करत आहोत। तर आपण पार्ट 2 मध्ये आहोत। पार्ट 2 मध्ये सर्वांचं स्वागत आहे। जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या YouTube चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। एलपीजी वर आपल्याला राज्यसेवा असू द्या किंवा कंबाईन असू द्या, डेफिनेटली एखादा प्रश्न विचारला जातो। त्यासाठी आपण ही सिरीज घेऊन आलेलो आहोत आणि या सिरीज मधला हा पार्ट 2 आहे। त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमी मार्फत दर्जेदार असे कंबाईनची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे। अगदी माफक शुल्क म्हणजे 199 रुपयामध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करता येतील। असे 11 टेस्ट पेपर विथ या ठिकाणी व्हिडिओ अनालिसिस सुद्धा उपलब्ध आहे। अशा प्रकारची दर्जेदार टेस्ट ही फक्त 199 रुपयाला आपण लॉन्च केलेली आहे। त्याचबरोबर ऑफलाईन सुद्धा अवेलेबल आहे। त्यानंतर पीएसआय डिपार्टमेंटल पीएसआय साठी आपण पूर्व परीक्षेची बॅच त्याचबरोबर मेन्सची बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे। पूर्व परीक्षेच्या बॅचची जी फी आहे ती 7000 रुपये आहे, परंतु या ठिकाणी आपण विशेष अशी सवलत इथं जाहीर केलेली आहे, ती म्हणजे 15 सप्टेंबर पर्यंत जर ॲडमिशन घेतलं तर ती फी असणार आहे 3999 रुपयाचे। संपूर्ण प्रीलियम बॅच ज्यामध्ये या ठिकाणी टेस्ट सिरीज असेल, सर्व नोट्स असतील, त्याचबरोबर या ठिकाणी सर्व विषय या ठिकाणी शिकवले जातील। त्यानंतर आता आपण आपल्या मेन जो एलपीजी रिफॉर्म आहे त्यातला पार्ट 2 आहोत। त्यामध्ये आपण डिस्कशन चर्चा करणार आहोत। तर आज आपण जे अर्थव्यवस्थेचं जे फ्रूट आहे किंवा या ठिकाणी फळ जे आहे आज आपण उपभोगतो आहोत त्याचं या ठिकाणी सुरुवात जे आहे ते याच्यामध्ये एलपीजी रिफॉर्म मधून झाली होती। आणि एलपीजी रिफॉर्म मधले दोन महत्त्वाच्या पर्सनॅलिटीज म्हणजे त्यावेळेसचे पंतप्रधान त्यावेळेसचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि या ठिकाणी अर्थमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग। ठीक आहे, तर या ह्याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेले आहे की 1991चं जे आर्थिक संकट क्रिएट झालं होतं किंवा इकॉनॉमिकल क्रायसिस निर्माण झालं होतं त्याचे कारण काय होते। तर यामध्ये एक तर बीओपी वर क्रायसिस निर्माण झालं होतं। यामध्ये एक तर चालू खात्यावर तूट ही खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती, 3.1% ऑफ जीडीपी 90-91 मध्ये। त्याचबरोबर राजकोषीय तूट वाढली होती। कर्जाचे जीडीपीचे जे प्रमाण आहे ते या ठिकाणी 35% होतं 80-81 दरम्यान, जे 53% झालं 90-91 मध्ये 53% झालेलं आहे। त्यानंतर इन्फ्लेशन रेट जो आहे, महागाई सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती। ऑगस्ट 1991 मध्ये 16.7% इन्फ्लेशन रेट होता। त्याचबरोबर आपल्याकडे फक्त 3 ते 4 आठवडे पुरेल एवढाच आपल्याकडे काय होता, परकीय चलन साठा होता, तो म्हणजे $1.1 बिलियन, म्हणजे या ठिकाणी अब्ज डॉलर। तर या ह्याच्यामध्ये आपण 3 आठवडे पुरेल किंवा 3 आठवडे आयात करू शकेल एवढाच पैसा आपल्याकडे होता। त्याचबरोबर आपण या ठिकाणी सुरुवातीला IMF कडून $2.2 बिलियन कर्ज घेतलं। त्याचबरोबर आपण सोनं गहाण ठेवून सुद्धा दोन बँकेकडून, विशेषतः बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ स्वित्झर्लंड यांच्याकडून आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे की डॉलर घेतलं होतं। तर हे आर्थिक संकट आपण या ठिकाणी यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु त्यासाठी जे परमनंट सोल्युशन होतं किंवा परमनंट सोल्युशन ते म्हणजे काय आहे, एलपीजी रिफॉर्म। आपण वर्ल्ड बँकेकडे गेलोत, IMF कडे गेलोत आणि त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्ही काय करा, लोन द्या। परंतु त्यांनी एक अट ठेवली, कंडिशन ठेवली। काय कंडिशन ठेवली, जर तुम्ही एलपीजी रिफॉर्म स्वीकारला तर तुम्हाला आम्ही काय करू, कर्ज देऊ। या ह्याच्यामध्ये रिफॉर्म आपण अशा कंडिशन मध्ये आपण रिफॉर्म स्वीकारला आणि त्यांनी आपल्याला $7 बिलियन म्हणजे वर्ल्ड बँक ॲज वेल ॲज IMF ने आपल्याला $7 बिलियन दिले। ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण मग सेकंड जो आहे या याच्यामधला एलपीजी मधला पी फॉर प्रायव्हेटायझेशन, याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिबरलायझेशन बद्दल चर्चा केलेली आहे। आता आपण प्रायव्हेटायझेशन बद्दल चर्चा करू। आता प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय किंवा या ठिकाणी त्याला आपण खाजगीकरण असं म्हणतो। मालकी हक्क बदलून, ओके, मालकी हक्क बदलून किंवा मालकी हक्क न बदलता खाजगी व्यवस्थापन व नियंत्रणाला मान्यता देणे। ओके, मालकी हक्क बदलून, मालकी हक्क बदलून म्हणजे काय आहे, बिफोर दी 1991 1991च्या अगोदर मॅक्सिमम जे उद्योग आहे म्हणजे सुईपासून ते 4 व्हीलर पर्यंत हे कोणाचे उद्योग होते, कोण चालत होतं, तर सरकार चालत होतं। म्हणजे आपल्या देशानं मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती, परंतु त्यामध्ये सुद्धा समाजवादी अर्थव्यवस्थेचे तत्व जे आहे त्याची अंमलबजावणी ही खूप मोठ्या प्रमाणात होत होते। त्याचंच प्रतीक म्हणजे काय आहे, सर्व वस्तू सरकार तयार करतो, सर्व वस्तूंचे जे काही रेट्स आहे किंवा किमती आहेत हे सुद्धा सरकार ठरवत होतं। त्यामुळं या ह्याच्यामध्ये खाजगीकरण म्हणजे काय आहे, एक तर मालकी बदलून, म्हणजे सरकारची मालकी असेल ते आता कोणाला जाणार आहे, तर प्रायव्हेट व्यक्तीला जाणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी व्यवस्थापन बदलून, ओके, मॅनेजमेंट बदलून, म्हणजे याचा अर्थ काय आहे, सरकार आपले जे उद्योग आहे जे डबघाईला आलेले आहे त्याचं काय करणार आहे, निर्गुंतकीकरण करणार आहे। त्याचबरोबर या ह्याच्यामध्ये
जे खाजगी उद्योग आहेत त्यांना सुद्धा उद्योगधंदे निर्माण करण्यामध्ये किंवा या ठिकाणी उद्योगधंद्याचं लायसन जे आहे त्यांना या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे। तर एक तर सरकार आपले जे उद्योग आहेत जे तोट्यामध्ये चालत आहे त्याचे निर्गुतीकरण करेल। निर्गुतीकरण म्हणजे काय आहे, सरकार या ठिकाणी आपले उद्योग प्रायव्हेट व्यक्तीला विकतं, ते 100% विकू शकतं किंवा या ठिकाणी काही पर्सेंटेजमध्ये म्हणजे 50 असेल, 10 असेल, 5 असेल, ओके, या पर्सेंटेजमध्ये सुद्धा विकू शकतं। तर 100% जर विकलं तर या ठिकाणी फुल्ली प्रायव्हेटायझेशन आहे, काही पार्शियली विकलं तर या ठिकाणी मॅनेजमेंटचा जो भाग आहे तो सरकारकडे राहील आणि या ठिकाणी किंवा मॅक्सिमम जे शेअर होल्डिंग आहे सरकारकडे राहील किंवा मॅक्सिमम शेअर होल्डिंग काय आहे प्रायव्हेटकडे असू शकते। त्यालाच आपण खाजगीकरण असं म्हणतो। खाजगीकरण ही काय, इट इज अ प्रोसेस, प्रक्रिया आहे जी आर्थिक क्रियामधील सार्वजनिक विविधता, ओके, सार्वजनिक विविध क्षेत्राचा सहभाग घटवून खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवते। म्हणजे 1991 च्या अगोदर 1991च्या अगोदर मॅक्सिमम कंट्रोल म्हणजे उद्योगधंद्यावर कंट्रोल कोणाचं होतं, सरकारचं होतं। मग आता हे जे कंट्रोल आहे हे कमी केलं जाणार आहे आणि प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल जे आहेत, ओके, म्हणजे प्रायव्हेट व्यक्ती, मग ते भारतातील असतील किंवा बाहेरचे व्यक्ती आहेत, त्यांना आपण परमिशन देणार आहोत। म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपल्या देशामध्ये जे कॅपिटलचा फ्लो आहे, द फ्लो ऑफ कॅपिटल, ओके, फ्लो ऑफ द कॅपिटल म्हणजे या ठिकाणी जे काही भांडवल आहे त्या भांडवलाचा जो फ्लो आहे तो या ठिकाणी वाढवणार आहे। मग भांडवलाचा फ्लो ह्या दोन प्रमाणे वाढत असतो किंवा दोन आधारे वाढतो, एक तर FDI आणि दुसरा आहे FII, ओके, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल, फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल। या पद्धतीने काय होणार आहे, बाहेरचे जे कॅपिटलिस्ट आहेत किंवा या ठिकाणी भांडवलदार आहेत ते सुद्धा आपल्या देशामध्ये येणार आहेत, आपल्या देशातील सुद्धा भांडवलदाराला काय आहे आपल्याला परमिशन द्यायची आहे। तर अशा प्रकारचं या ठिकाणी हे जे धोरण होतं त्याला आपण खाजगीकरणाचं धोरण असं म्हणतो। ओके, आता यामुळे काय होणार आहे, खाजगीकरणामुळे नेमकं काय होणार आहे, एक तर या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्राची जी भूमिका आहे, ओके, सार्वजनिक क्षेत्राची भूमिका ही काय होणार आहे, कमी होणार आहे आणि खाजगी क्षेत्राची भूमिका वाढणार आहे। म्हणजे खाजगी क्षेत्र हे जे काय आहे कंट्रोल करणार आहे। तर कारण काय होतं की जसं एक्झाम्पल मध्ये 1969 ला आपण 14 बँकेचं राष्ट्रीयकरण केलं, त्यानंतर एकही बँक अप टू दी 1993 पर्यंत एकही बँक प्रायव्हेट बँक ओपन करण्यासाठी सरकारनं लायसन दिलं नाही। ओके, मग आता काय करावं लागणार आहे, सरकारला लायसन सुद्धा द्यावं लागणार आहे, बँका स्थापन करण्यासाठी परमिशन द्यावं लागणार आहे, उद्योगधंदे निर्माण करण्यासाठी सुद्धा परमिशन द्यावी लागणार आहे। ठीक आहे, तर या ह्याच्यामध्ये खाजगी मालकी जी आहे ती वाढणार आहे। सार्वजनिक उपक्रम जे आहेत म्हणजे सरकारचे जे आहे त्याचं भांडवल अंशतः किंवा पूर्णतः या ठिकाणी खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित केलं जाणार आहे। कोणत्या मार्गाने, तर या ठिकाणी निर्गुंतकीकरण किंवा त्यालाच आपण म्हणतो डिसइन्व्हेस्टमेंट या माध्यमातून ते ट्रान्सफर होणार आहे। त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्र हे खाजगी गुंतवणुकीसाठी खुलं असणार आहे। म्हणजे यामध्ये ज्यामध्ये सरकारची मालकी होती किंवा या ठिकाणी सरकारनं काय केलं होतं, काही उद्योग जे आहे हे रिस्ट्रिक्टेड केले होते, ते उद्योग सुद्धा काय आहे या ठिकाणी खाजगी क्षेत्रासाठी ओपन केले जाणार आहे। त्यानंतर खाजगीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सार्वजनिक उपक्रमातील सरकारचा हस्तक्षेप जो आहे तो कमी होणार आहे आणि सार्वजनिक उपक्रम 100% खाजगी क्षेत्राला विकण्यापर्यंत या ठिकाणी म्हणजे एक तर सार्वजनिक उद्योग 100% खाजगी क्षेत्राला विकले जातील जे डबघाईला आलेले आहेत, ओके, किंवा त्याचं डिसइन्व्हेस्टमेंट केले जाईल किंवा त्याची सरकारची जी भागीदारी आहे ही काय केली जाईल, कमी केली जाईल। आता खाजगीकरणाचे जे मार्ग आहेत किंवा उपाययोजना आहेत ते काय आहेत, आपल्याला प्रश्न विचारला जातो की या ह्याच्यामध्ये की LPGच्या माध्यमातून किंवा या ठिकाणी खाजगीकरणाच्या माध्यमातून खालीपैकी कोणते उपाययोजना हे केल्या गेल्या, उपाययोजना करण्यात आल्या। यामध्ये खाजगीकरणाचे मार्ग किंवा उपाययोजना किंवा मेजर्स आपण जर पाहिलं तर मालकी हक्क विषयक उपाययोजना। आता सरकारची जी मालकी आहे, जी ओनरशिप आहे, ती ओनरशिपच काय होणार आहे, चेंज होणार आहे। एक तर निर्गुंतीकरणाच्या माध्यमातून होणार आहे संयुक्त उपक्रम। निर्गुंतीकरण म्हणजे काय आहे, सरकार आपले जे उद्योगधंदे आहे ते या ठिकाणी पूर्णतः किंवा पार्शियली विकून टाकेल, त्याला आपण निर्गुंतीकरण असं म्हणतो। डिसइन्व्हेस्टमेंट नंतर संयुक्त उपक्रम म्हणजे सरकारचा त्याचबरोबर या ठिकाणी खाजगी दोघांमध्ये उपक्रम असणार आहे। त्यानंतर अवसायनता म्हणजे काय आहे की जे उद्योगधंदे पूर्णतः या ठिकाणी डबघाईला आलेले आहे त्याला या ठिकाणी काय करणे, बंद करणे। त्यानंतर या ठिकाणी प्रतिराष्ट्रीयकरण म्हणजे राष्ट्रीयकरण, डिनॅशनलायझेशन आपण त्याला म्हणू की प्रतिराष्ट्रीयकरण म्हणजे जे राष्ट्रीयकरण होतं, नॅशनलायझेशन होतं। हे नॅशनलायझेशन म्हणजे काय होतं की एखादी
प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल, संस्था असेल, जर ती सरकारने विकत घेतली तर त्याला आपण राष्ट्रीयकरण असं म्हणतो. आता इथे काय होणार आहे, सरकार आपली प्रॉपर्टी किंवा या ठिकाणी इन्स्टिट्यूशन हे जे आहे खाजगी व्यक्तीला विकणार आहे, त्याला म्हणायचं प्रतिराष्ट्रीयकरण. आता हे जे आहे या माध्यमातून काय होणार आहे, जे हक्क आहे, ओनरशिप आहे, मालकी आहे, ती सरकारकडून खाजगी व्यक्तीकडे जाणार आहे. बरोबर. दुसरं संघटनात्मक उपाययोजना. ओके, त्यामध्ये पुनर्गठन केलं जाणार आहे, प्रशासकीय कार्याचे विकेंद्रीकरण केलं जाईल. त्यानंतर या ह्याच्यामध्ये की जे उद्योगधंदे आहे ते भाड्याने दिले जातील. किंवा तिसरी उपाययोजना आहे कार्यात्मक. ओके, यामध्ये स्वायत्तता बहाल केली जाईल. ओके, स्वायत्तता बहाल केली जाईल. अशा पद्धतीनं हे जे आहे या ठिकाणी मेजर जे आहे ते इथे केले जातील. त्यानंतर आता यामध्ये आपण पहिला जो मेजर आहे तो ओनरशिपचा पाहू. ओनरशिप मध्ये काय असणार आहे, मालकी हक्क विषय. आता मालकी हक्कामध्ये पहिलं ते असणार आहे डिसइन्व्हेस्टमेंट, निर्गुंतीकरण केलं जाणार आहे. निर्गुंतीकरण म्हणजे काय आहे, सरकारचे उद्योग जे आहेत ते खाजगी व्यक्तीला विकणे, पार्शियली असेल किंवा फुल्ली विकणे, त्याला आपण निर्गुंतीकरण असं म्हणतो. संयुक्त उपक्रम जॉईंट व्हेंचर आहे, सरकार आणि प्रायव्हेट व्यक्ती या दोघांमध्ये उपक्रम किंवा उद्योगधंदे निर्माण केले जातील. त्यानंतर लिक्विडायझेशन. ओके, अवसायनता. ओके, लिक्विडायझेशन. आता लिक्विडायझेशन म्हणजे काय आहे, या ह्याच्यामध्ये जे उद्योग काय आहेत तोट्यात चाललेले आहेत किंवा सार्वजनिक उद्योग जे आहेत या ठिकाणी जे आजारी आहेत, तोट्यात आहेत, लॉस मेकिंग आहे, तर या ह्याच्यामध्ये काय आहे तर हे बंद केले जातील. अदरवाईज दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय केले जातील, मर्ज केले जातील. बंद करणे किंवा मर्ज करणे त्यालाच या ठिकाणी लिक्विडेशन असं म्हणतात किंवा अवसायनता असं म्हणतात. आणि त्यानंतर प्रतिराष्ट्रीयकरण किंवा निराष्ट्रीयकरण, डिनॅशनलायझेशन ज्याला म्हटलं जातं. डिनॅशनलायझेशन म्हणजे काय आहे तर या ह्याच्यामध्ये नॅशनलायझेशन, राष्ट्रीयकरण म्हणजे काय आहे, जेव्हा एखादी प्रायव्हेट संस्था सरकार विकत घेते. ओके, प्रायव्हेट संस्था असेल, इन्स्टिट्यूशन असेल, जेव्हा सरकार विकत घेतं त्याला म्हणायचं राष्ट्रीयकरण. ओके, आणि ह्याच्या विरुद्ध जेव्हा या ठिकाणी त्याला डिनॅशनलायझेशन असं म्हणतात. ओके, या ठिकाणी निराष्ट्रीयकरण किंवा प्रतिराष्ट्रीयकरण, डिनॅशनलायझेशन, जेव्हा सरकार एखादी किंवा या ठिकाणी म्हणजे प्रायव्हेट संस्था या ठिकाणी जेव्हा सरकार घेतं आणि सरकार काय करतं, एका ठिकाणी आपली जी संस्था आहे ती प्रायव्हेट व्यक्तीला विकतं. ओके, सरकार या ठिकाणी की आपली संस्था काय करतं, प्रायव्हेट व्यक्तीला येतं, त्याला म्हणतात डिनॅशनलायझेशन. नॅशनलायझेशन म्हणजे काय आहे, प्रायव्हेट एखादी संस्था असेल किंवा इन्स्टिट्यूशन असेल सरकार विकत घेतं तेव्हा त्याला आपण राष्ट्रीयकरण म्हणतो. आणि निराष्ट्रीयकरण किंवा डिनॅशनलायझेशन, सरकार आपले उद्योगधंदे प्रायव्हेट व्यक्तीला विकतं त्याला या ठिकाणी डिनॅशनलायझेशन असं म्हटलं जातं. तर या माध्यमातून सुद्धा काय आहे या ठिकाणी मालकी हक्काचं हस्तांतरण होणार आहे. दुसरं संघटनात्मक उपाययोजना. आता संघटनात्मक म्हणजे काय आहे तर रिकन्स्ट्रक्शन केलं जाईल. ओके, रिस्ट्रक्चरिंग केलं जाईल. रिस्ट्रक्चरिंग म्हणजे काय आहे, या ह्याच्यामध्ये रिस्ट्रक्चरिंग मध्ये की जे व्यवस्थापन कौशल्य आहे हे सुधारण्यावर भर दिला जाईल, त्याला या ठिकाणी रिस्ट्रक्चरिंग किंवा पुनर्गठन असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ काय आहे, कार्यक्षमता आहे, काटकसर आहे, त्यानंतर परिमाणकर्ता आहे किंवा परिणामकारकता आहे. ओके, ते या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या याच्यामध्ये किंवा की रिस्ट्रक्चर केले जातील किंवा व्यवस्थापन कौशल्य सुधारलं जाईल. त्यानंतर प्रशासकीय कार्याचे विकेंद्रीकरण, होल्डिंग द कंपनी स्ट्रक्चर. ओके, सार्वजनिक किंवा उपक्रम जे आहेत किंवा छोटे छोटे कंपन्याकडे काय केले जातील म्हणजे प्रशासकीय कार्याचे विकेंद्रीकरण, म्हणजे छोटे छोटे जे कंपन्या आहेत त्यांना या ठिकाणी अधिकार दिले जातील, त्याला या ठिकाणी विकेंद्रीकरण असं म्हणू. त्याचं लिझिंग आउट म्हणजे जे उपक्रम तोट्यामध्ये चालत आहे त्याला या ठिकाणी काय आहे, खाजगी क्षेत्राला भाडे तत्वावर देणे. ओके, त्याला आपण या ठिकाणी लिझिंग असं म्हणतो. तसं सरकारनं काय केलं होतं की या ह्याच्यामध्ये जे एअरपोर्ट्स आहे की एअरपोर्ट सुद्धा काय आहे, सरकारने एक प्रकार जमीन जी आहे ती भाड्याने दिलेली आहे एअरपोर्ट डेव्हलप करण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर ऑपरेशनल कार्यात्मक उपाययोजना काय आहे. ओके, तर कार्यात्मक उपाययोजनामध्ये काय आहे, स्वायत्तता बहाल करणे. ओके, ऑटोनॉमी ज्याला आपण म्हणतो, स्वायत्तता बहाल करणे. सार्वजनिक उपक्रमामध्ये राजकीय आणि जो काही नोकरशाहीचा हस्तक्षेप आहे ते कमी करणे. आणि या ह्याच्यामध्ये की हा जो काही हस्तक्षेप आहे, राजकीय असेल, नोकरशाहीचा हस्तक्षेप असेल, ते कमी काय होणार आहे, या ह्याच्यामध्ये त्या उद्योगाला समजा या ठिकाणी की महाराष्ट्रामधील काय आहे, एसटी आहे, बरोबर, एसटी महामंडळ आहे. आता यामध्ये याची जर कार्यक्षमता वाढवायची असेल, आता हे सरकारचंच आहे, याची जर कार्यक्षमता वाढवायची असेल तर राजकीय हस्तक्षेप कमी करावा लागणार आहे. त्याचबरोबर नोकरशाहीचा जो हस्तक्षेप आहे, ब्युरोक्रॅसीचा जे इंटरफेरन्स आहे ते आपल्याला इथं कमी करणं गरजेचं आहे, तरच ह्याची पोटेन्शियलिटी वाढू शकते. तर ह्या काही उपाययोजना या माध्यमातून केल्या जातील.
तर आता यामध्ये भारतातील खाजगीकरणाच्या बाबतीत जर पाहिलं तर 1951 ते 1991 मध्ये, ओके, 1951 ते 91, ओके, 1951 ते 91 या कालावधीच्या दरम्यान जर पाहिलं तर भारताने या ठिकाणी एक प्रकारचं मिश्र अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलं होतं, परंतु त्यामध्ये सुद्धा पहिल्या 3 वार्षिक योजना आहेत, पंचवार्षिक योजना आहे, त्यामध्ये समाजवादी समाज रचनेचं जे तत्व आहे ते स्वीकारलं होतं. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या पंचवार्षिक मध्ये आपण महालनोबिस प्रतिमानावर काय आहे फोकस केला होता. महालनोबिस प्रतिमानानुसार भांडवली वस्तू उत्पादन गुंतवणूक करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला गेला. आता भांडवली वस्तू म्हणजे काय आहे, जे मध्यमवर्ग आहे किंवा मिडल क्लास आहे त्यांना ज्या वस्तू लागतात, ओके, त्यावर या ठिकाणी मॅक्सिमम काय आहे जे कॅपिटल आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणे, तशा प्रकारचे उद्योग म्हणजे ज्या काय अत्यावश्यक अशा सुविधा आहे किंवा अत्यावश्यक ज्या बाबी आहे त्यावर या ठिकाणी गुंतवणूक करणे. तर यामुळे काय झालेलं आहे, प्रचंड गुंतवणूक जी आहे या ह्याच्यामध्ये सार्वजनिक उद्योगामध्ये करण्यात आली. त्यानंतर 1969 मध्ये 14 खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. त्यानंतर 1980 मध्ये 6 खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. तर हे जे आहे हा जो कालावधी आहे हा कधीचा आहे, 1951 to 1991 पर्यंतचा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर 1991च्या नंतर काय झालेलं आहे ते यामध्ये तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी या ठिकाणी 1985 दरम्यान राजीव गांधी यांनी सार्वजनिक उपक्रमातील खर्चात कपात करण्यास सुरुवात केली आणि या ह्याच्यामधून काय आहे एक प्रकारे खाजगीकरणाला थोड्याफार प्रमाणात सुरुवात झाली होती राजीव गांधीच्या काळामध्ये. त्यानंतर 1991च्या नवीन आर्थिक जे धोरण आहे यामध्ये की जे सार्वजनिक क्षेत्र आहे किंवा डबघाईला आलेले क्षेत्र आहे, जे सरकारच्या PSUs आहेत, पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस आहेत, ओके, तर या ह्याच्यामध्ये जे उद्योगधंदे सरकारचे डबघाईला आले ते खाजगी क्षेत्राला देण्याची जी भूमिका आहे किंवा या ठिकाणी त्याचं निर्गुंतीकरण करण्याची जी भूमिका आहे ती म्हणजेच काय आहे, खाजगीकरण आहे. मग आता या माध्यमातून की निर्गुंतीकरण करण्यात आलं. निर्गुंतीकरण म्हणजे काय आहे, डिसइन्व्हेस्टमेंट ज्याला आपण म्हणू. सरकार गव्हर्नमेंट जेव्हा आपले उद्योग एक तर पार्शियली किंवा 100%, ओके, या ह्याच्यामध्ये तो किती टक्के असेल, ओके, म्हणजे यामध्ये 5% असेल, ओके, 49% असेल किंवा 51% असेल, तर या ठिकाणी ते काय करू शकतं, हे उद्योग विकू शकतं. एक तर 100% किंवा या ठिकाणी पार्शियली उद्योगधंदे विकते, तर यालाच या ठिकाणी काय म्हणतात, निर्गुंतीकरण असं म्हणतात, डिसइन्व्हेस्टमेंट म्हणतात. मग या डिसइन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून सरकारला कॅपिटल मिळतं आणि सरकार या ठिकाणी जे उद्योगधंदे डबघाईला आलेले आहेत, बरोबर, त्यांच्यामध्ये काय करतं, कॅपिटल ते इन्सर्ट करतं आणि त्या माध्यमातून या ह्याच्यामध्ये किंवा की त्यांचं डबघाईला जाणं हे थांबवता येतं. त्यामध्ये पहिलं की या ह्याच्यामध्ये अल्पमतातील भागीदारी विक्री. आता याच्यात कशा पद्धतीने डिसइन्व्हेस्टमेंट केली जाते, एक तर या प्रकारामध्ये केवळ भांडवलाचे हस्तांतरण होते मात्र व्यवस्थापनाचे हस्तांतरण होत नाही. म्हणजे आता सरकार काय करणार आहे, फक्त भांडवल हस्तांतरण करतं, मॅनेजमेंट जे आहे ते सरकारकडेच ठेवतं, ओके. सरकारच्या समभागातील छोट्या हिश्श्यांची विक्री केली जाते. म्हणजे सरकार काय करतं अशा पद्धतीनं, म्हणजे 100% न विकता ते यामध्ये काय आहे काही प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी काय आहे जे शेअर्स आहे ते विकले जातात. शेअर्स कशा त्या माध्यमातून एक तर IPO केला जातो, इनिशियल पब्लिक ऑफर म्हणतात, किंवा या ठिकाणी फॉलो ऑन पब्लिक ऑफर, या माध्यमातून या ठिकाणी कंपनीचे शेअर्स विकले जातात, त्या माध्यमातून डिसइन्व्हेस्टमेंट केली जाते, ओके. त्यानंतर दुसरं स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट, ओके, राजनीतिक विक्री किंवा स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट आहे. तर या प्रकारामध्ये भांडवलदाराबरोबरच व्यवस्थापनाचे सुद्धा हस्तांतरण होते. आता यामध्ये इथं तर भांडवल बरोबर काय आहे व्यवस्थापन सुद्धा जातं, त्याला या ठिकाणी स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं किंवा रणनीतिक विक्री सुद्धा असं म्हटलं जातं. या मार्गाने निर्गुंतीकरण करताना संबंधित मंत्रालय किंवा विभाग जे आहे तसेच नीती आयोगाचे मत विचारात घेणे गरजेचं आहे. आणि या मार्गाने निर्गुंतीकरण करताना शेअर्सचं जे हस्तांतरण आहे हे कार्यक्षम खाजगी भांडवलदाराकडे या ठिकाणी किंवा की दिलं जातं किंवा त्याच्याकडे ट्रान्सफर केलं जातं. त्यानंतर निर्गुंतीकरणाचे जे इतर मार्ग आपण जर पाहिले तर यामध्ये सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस एक्सचेंज ट्रेड फंड आहे, या माध्यमातून काय आहे विविध सरकारचे उपक्रम आहे त्याचे शेअर्स विकले जातात. त्याचबरोबर की कॅपिटल रिडक्शन केलं जातं, एखाद्या सार्वजनिक उपक्रमाचे
निर्भांडवलीकरण केले जाते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जे भांडवल दिलं जात होतं ते भांडवल कमी करणे, त्याला आपण या ठिकाणी निर्भांडवलीकरण म्हणतो. त्याचबरोबर प्रभावी खाजगीकरण म्हणजे सार्वजनिक उपक्रम जे आहे 51% पेक्षा जास्त या ठिकाणी त्याचं भांडवल जे आहे ते विकणे किंवा त्याला आपण या ठिकाणी निर्गुंतीकरण असं म्हणतो. जसं या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये सरकारनं काय केलं होतं की LIC जे आहे त्याचा जो हिस्सा आहे तो विकला होता. तर अशा पद्धतीनं सरकारला काय करता येतं, डिसइन्व्हेस्टमेंट करता येतं. आणि यासाठी डिसइन्व्हेस्टमेंट करण्यासाठी काय आहे तर सरकार निर्गुंतीकरणासाठी उपाय करण्यासाठी विविध प्रकारचे आयोग कमिशन्स नियुक्त करतं. पहिलं या ह्याच्यामध्ये निर्गुंतीकरणाच्या बाबतीमध्ये जी समिती होती, पहिली समिती आहे या ठिकाणी निर्गुंतीकरण समिती 1993 ची सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखालीची समिती आहे. यांनी संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्र यासारख्या स्ट्रॅटेजिक क्षेत्राविषयी इतर क्षेत्रामध्ये सार्वजनिक उपक्रमांची निर्गुंतीकरण करावे. ओके, या ह्याच्यामध्ये यांनी ही उपाय सुचवला होता. निर्गुंतीकरण धोरण ठरवण्यासाठी निर्गुंतीकरण आयोगाची स्थापना केली जावे. म्हणजे निर्गुंतीकरण धोरण ठरवायचं आहे त्यासाठी काय आहे, आयोग स्थापन करणं गरजेचं आहे. मग त्यानुसार म्हणजे रंगराजन यांच्या शिफारशीनुसार पहिला निर्गुंतीकरण आयोग 1996 मध्ये ओके अध्यक्ष होते जी व्ही रामकृष्णन. ओके, जी.व्ही. रामकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा पहिला निर्गुंतीकरण आयोग झाला. दुसरा 2001 मध्ये R.H. पाटील यांच्या नियुक्तीखाली. त्यानंतर निर्गुंतीकरण विभाग जो आहे हा सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आला. 10 डिसेंबर 1999 मध्ये निर्गुंतीकरण विभाग जो आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आला. तर अशा पद्धतीनं सरकारनं या ठिकाणी निर्गुंतीकरणाचं जे धोरण आहे ते अवलंबलं आहे. मग आता ह्याचे जे फायदे आहेत, खाजगीकरणाचे फायदे आणि तोटे काय आहे, तर फायदे जर आपण पाहिले ओके खाजगीकरणाचे फायदे किंवा निर्गुंतीकरणाचे फायदे, तर खाजगीकरणाची जी दिशा आहे भांडवलशाहीच्या बाजूने असल्याने सार्वजनिक उपक्रमामध्ये खाजगी संस्कृती रुजू होईल. म्हणजे जर आपण डिसइन्व्हेस्टमेंट केलं जेव्हा किंवा सरकारचे जे काही उद्योगधंदे डबघाईला आलेले आहेत त्याची जर आपण निर्गुंतीकरण केलं किंवा त्याचं जे भांडवल आहे ते खाजगी व्यक्तीला जर आपण ट्रान्सफर केलं तर डेफिनेटली काय होणार आहे, तर त्यामध्ये एक प्रकारची खाजगी संस्कृती जपली जाते. खाजगी संस्कृती म्हणजे काय आहे, कॉम्पिटिशन आहे. ओके, त्याचबरोबर काय आहे तर जर तुम्हाला पेमेंट पाहिजे असेल तर काम करावंच लागणार आहे. ओके, त्याचबरोबर कौशल्य स्किल लेबर्स असणार आहे. तर या सगळ्या बाबी ज्या आहेत त्याला खाजगी संस्कृती म्हणतात. ओके, म्हणजे व्यवस्थापन एक्झाम्पल मध्ये व्यवस्थापन कौशल्यात सुधारणा करणे, त्याचबरोबर उत्पादन क्षमतेचा पुरेपूर वापर करता येतो. त्यानंतर बेजबाबदारपणा कमी होऊन दायित्वाची तत्वे जे आहेत हे अंगीकारले जातात. ओके, त्यानंतर या ह्याच्यामध्ये अतिरिक्त नोकर भरती असेल ती टाळली जाते. त्याचबरोबर साधन संपत्ती जी आहे जे रिसोर्सेस आहे त्याचा काय होतो अपव्यय होत असतो, तो सुद्धा या ठिकाणी टाळता येतो. त्याचबरोबर या ह्याच्यामध्ये बदलाची क्षमता निर्माण झाल्यामुळे नवीन संशोधनाला काय होतं प्रोत्साहन मिळतं. तर हे काही या ठिकाणी फायदे आहेत. इतर फायदे जर आपण पाहिले तर सार्वजनिक उपक्रमातील अनावश्यक खर्च जो आहे तर कमी करता येतो. जर सरकारनं आपले उद्योगधंदे जे डबघाईला आलेले आहेत त्याला जर त्याची निर्गुंतीकरण केलं, सरकार जे अनुदान देतं ते अनुदान सुद्धा सरकारचं वाचू शकतं. पैशाचा परिणामकारिता जे आहे किंवा पैसा हा जो आहे तो चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करता येतो. ठीक आहे, त्याचबरोबर निर्गुंतीकरणाची सरकारची कर्जेतर भांडवल जे आहे या ठिकाणी राहते. सार्वजनिक वित्त सरकारचं म्हणजे सुधारतं. त्याचबरोबर तूट जी आहे ती कमी होते आणि शासनाच्या कर्जाची जी परतफेड आहे, कारण सरकारनं जे कर्ज घेतलेलं आहे ते या ठिकाणी रिटर्न सुद्धा करणं गरजेचं असतं. मग त्या कर्जाची परतफेड करणं सोपं जातं. सरकार स्वतः व्यावसायिकाच्या भूमिकेतून म्हणजे सरकार स्वतः व्यावसायिकाच्या भूमिकेतून फक्त नियंत्रणाच्या भूमिकेमध्ये प्रवेश करते, कंट्रोलर म्हणून काम करते. शासनाला लोककल्याणकारी जे विषय आहे ओके त्याच्याकडे लक्ष देता येतं. त्याचबरोबर निर्गुंतीकरणामुळे सार्वजनिक उपक्रम हे खऱ्या अर्थाने काय आहे सार्वजनिक बनतात. त्याचबरोबर शेअर बाजार हा अनुकूल राहतो. त्याचबरोबर स्पर्धेमुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू मिळतात. कारण जर या ह्याच्यामध्ये खाजगी लोकांचं सुद्धा जर प्राबल्य असेल किंवा खाजगी लोकांनी सुद्धा जर या ठिकाणी एंट्री केली, जे वस्तू सरकार बनवतं त्या वस्तू खाजगी व्यक्ती जर म्हणत असतील तर मग काय होणार आहे, ग्राहकाला चांगली सुविधा मिळणार आहे. जसं आपण BSNL पाहतो, पूर्वी फक्त या ठिकाणी BSNL होतं. ओके, भारत संचार निगम लिमिटेड होतं म्हणजे सरकारचीच कंपनी होती. तर आज आपण पाहतो की अनेक कंपन्या आहेत ज्या मोबाईल क्षेत्रामध्ये आहेत. त्यामुळे चांगली सर्व्हिस जी आहे या ठिकाणी इथं उपलब्ध होते. जे आजारी उद्योग आहे त्यांना पुनर्जीवन करता येतं. त्याचबरोबर त्या ज्या आर्थिक संकटात जात आहेत किंवा ते त्यांना त्याच्यापासून रोखता येतं. त्याचबरोबर सार्वजनिक उपक्रमामध्ये कर्मचारी जे आहे हे टिकून ठेवणे सोपे
जातं. ओके, आता हे झाले काही फायदे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ह्याचे तोटे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. आता तोट्याच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर सार्वजनिक किंवा निर्गुंतीकरणाचे जे तोटे आहेत, खाजगीकरणाचे जे तोटे आहे, एक तर खाजगीकरणातून भांडवलशाही जी प्रवृत्ती आहे ती या ठिकाणी काय होते, वाढू शकते. कारण कॅपिटलिझम, भांडवलशाही, ओके, कॅपिटलिझम. आता कॅपिटलिझम हे काय होऊ शकतं, हे वाढू शकतं आणि यामध्ये जर सरकारचं कुठल्याही प्रकारे सरकारची मालकी नसलेले उद्योग असतील तर खाजगी जी व्यक्ती आहे तो त्याच्या पद्धतीने काय करणार आहे, वस्तू तयार करणार आहे. त्याचबरोबर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कंट्रोल नसेल तर या ह्याच्यामध्ये मध्यम वर्गाला ह्याचा सगळ्यात जास्त काय होऊ शकतो, तोटा होऊ शकतो. कल्याणकारी जी योजना आहे त्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. ओके, उदाहरणार्थ काय आहे, या माध्यमातून म्हणजे खाजगीकरणाचं तोटे जे आहे, विषमता किंवा या ठिकाणी असमानता निर्माण होते. दुर्बल घटकांकडे विशेषतः या ठिकाणी कामगारांचं शोषण होतं. जसं आताच आपण पाहिलं सरकारने या ठिकाणी की कामगारांचे 12 तास केलेले आहेत, ओके, कामाचे. मग हे एक प्रकारचं शोषण आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणामुळे रोजगार रहित, ओके, आता यांत्रिकीकरण होणार आहे, ओके, त्यामुळे काय होणार आहे, रोजगार रहित वृद्धी होणार आहे. जसं आपण AI बघतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, यामुळे सुद्धा काय आहे, रोजगार रहित वृद्धी होत आहे. ओके, त्यानंतर खाजगीकरणामुळे कामगारांची सौदा शक्ती जी आहे, बार्गेनिंग पॉवर जी आहे ती कमी होणार आहे. त्यामुळं कामगार संघटित क्षेत्राकडून असंघटित क्षेत्राकडे ढकलले जाणार आहे. त्यानंतर प्रभावी कामगार संघटनेचा अभाव निर्माण होतो. त्याचबरोबर या ठिकाणी जीवघेणी स्पर्धा वाढते. खाजगी क्षेत्राची मक्तेदारी वाढून ते सरकारवर दबाव तंत्र निर्माण करू शकतात. देशाच्या सार्वजनिक मालमत्तेचा ऱ्हास निर्माण होतो किंवा ऱ्हास होतो. सार्वजनिक उपक्रमाच्या माध्यमातून मिळणारा जो शाश्वत उत्पन्नाचा जो स्रोत आहे तो सरकारकडे राहत नाही. त्याचबरोबर एखादे सरकार निर्गुंतीकरणाच्या संकल्पनेचा गैरवापर करून नफ्यात चालणारे उपक्रम सुद्धा काय आहे, या ठिकाणी तोट्यामध्ये टाकू शकतं. जसं या ठिकाणी LICचं केलं जाणार आहे. ओके, म्हणजे LICचं प्रायव्हेटायझेशन केलं जाऊ शकतं किंवा या ठिकाणी जर रेल्वेचं प्रायव्हेटायझेशन केलं, अजून तर नाही, पण रेल्वेचं केलं तर या ठिकाणी खूप मोठा उद्योग जो आहे तो या ठिकाणी खाजगी व्यक्तीकडे जाणार आहे. ओके, तर अशा पद्धतीनं हे झालं खाजगीकरण. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी जागतिकीकरणावर ही जी सिरीज आहे ती कंटिन्यू करणार आहोत. तिन्ही व्हिडिओ पहा, अत्यंत महत्त्वाचे असे हे व्हिडिओ आहेत. त्याचबरोबर आपण डायरेक्शनची टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. 199 रुपये फक्त शुल्क आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये. त्यानंतर या ठिकाणी फिनिक्स बॅच आहे, त्या ऑफलाईन आणि ऑनलाईन. विशेषतः या ठिकाणी ऑनलाईनसाठी आपण डिस्काउंटेड प्राइस ठेवलेली आहे 14,999. ही बॅच या ठिकाणी 1.5 वर्ष चालणार आहे, 2 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याचे सुद्धा डेमो लेक्चर्स आहेत. त्यानंतर सोशियोलॉजी मराठी इंग्लिशमध्ये बॅच अवेलेबल आहे. याचे डेमो लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी यूट्यूबवर त्याचबरोबर या ठिकाणी ॲपवर सुद्धा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर इतरही बॅचेस आहेत. त्या डिपार्टमेंटची बॅच आहे स्पेशल. प्रिलियमसाठी आपण बॅच लॉन्च केलेली आहे. मेन्ससाठी सुद्धा बॅच आहे आणि प्रिलियमच्या बॅचवर विशेष असे सूट आपण ठेवलेली आहे सवलत. ती म्हणजे 7,000ची बॅच आहे, 3,999 रुपयाला ही फक्त बॅच आपल्याला अवेलेबल आहे. तर इतरही बॅचेस आहेत. राज्यसेवा प्रिलियमसाठी स्पेशल फोकस अशी अजून बॅच आहे. दिशा बॅच आहे जी कंबाईनसाठी आहे. या बॅचेस सुद्धा आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप जाऊन डाउनलोड करायचं आहे आणि या व्हिडिओची किंवा या ठिकाणी ह्या लेक्चरची PDF आपण डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. तर या ठिकाणाहून तुम्हाला ते उपलब्ध होईल किंवा इतर काही क्वेरी असेल तेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर जर हा व्हिडिओ निश्चित आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर जर काही अजून व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील किंवा या ठिकाणी अजून व्हिडिओची तुमची किंवा काही कन्सेप्च्युअल क्लॅरिटीची डिमांड असेल ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. थँक्यू. ऑल द बेस्ट. जय हिंद.